जय हरी विठ्ठल. स्वागत आहे आपलं. आज आपण तुकोबा महाराजांची जी पालखी आज बारामतीमध्ये मुक्कामी आहे, तर तिथं आज नेमकं काय काय घडलं काय ते आज आपण बघणार आहोत. मी तुम्हाला सांगणार आहे. कसं आहे मित्रांनो माहिती आहे का, आज तुकोबा महाराजांची पालखी बारामतीमधल्या काटेवाडीमध्ये मुक्कामी आहे. तर तिथं जे उत्साहाचा असा जो म्हणजे एक उत्सुकतेची एक आस लागून राहते, ती म्हणजे काय तर माहिती आहे का तुम्हाला? ते म्हणजे तिथं पार पडणारं मेंढ्यांचं रिंगण. आणि दुसरी गोष्ट, परीट समाजाकडून तुकाराम महाराजांच्या पालखीपुढं ज्या स्वच्छ पांढऱ्या शुभ्र धोतराच्या घालणाऱ्या पायघड्या याबद्दल असणार आहे. तर हे नेमकं काय आहे, कसं आहे ते मी सांगते तुम्हाला. परीट समाजाला हा खूप वर्षापासूनचा मान आहे की ते पांढऱ्या स्वच्छ धोतराच्या ह्या पालखीच्या समोर अशा अंतरतात आणि त्याच्यावर गौरी पालखी येते. आणि जे मेंढ्यांचे रिंगण आहे, तर काय झालं होतं, खूप वर्षापूर्वी एक अशी दंतकथा सांगितली जाते की खूप वर्षाआधी की मेंढ्यांना जे धनगर समाज मेंढ्या पाहतात ना, तर ते मेंढ्यांना काही रोग वगैरे रोगराई वगैरे असं काहीतरी झालं होतं. तर त्यावेळेस त्या मेंढ्यांनी तुकोबा महाराजांना एक गिरक्या घातल्या आणि ते रोगमुक्त झाल्या. त्यामुळं तिथं अजून पण 800 वर्षापासूनची ती परंपरा आज पण तिथं जपली जाते. आणि मेंढ्यांना माऊलींच्या पालखीच्या भोवती असं गोल गोल फिरवण्यात येतं. खरंच किती सुंदर आणि एकदम असं मनाला भावणारं ते दृश्य आहे. खरंच तिथं असा हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा आवाज, आहा जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तो किती नाद घुमतोय. म्हणजे आपल्या भारत देशाला किती संस्कृती आपल्या महाराष्ट्राने जपलेली आहे. म्हणजे वर्षापूर्वीची परंपरा. आणि तुम्हाला एक आठवतंय का, कोरोनामध्ये काय झालं होतं, पालखी कशी गेली होती. त्यावेळेस पण शिवशाहीच्या बसमध्ये किती तिला सजवून फुलांनी छान अशी ती पालखी नेली होती. म्हणजे असं नाही, म्हणजे कोणतं, म्हणजे आपल्याला संदेश असा एक त्यातून घ्यायचा आहे की संकट येत राहतात. आपलं आयुष्य आपण एक जगतो, हे आयुष्य आहे. ह्या आयुष्यामध्ये रोज काही ना काही नवी नवे संकट येत राहणार, पण त्याच्यावर आपण खंबीरपणे मात कशी करायची, हा संदेश ही पालखी आणि ही वारकरी देतात असं म्हटलं तर हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.